10. शेखनूर दर्गा. स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर चादर चढवा, तिथल्या फकीरांना भोजन द्या. 11. मालोजीराजांचा किल्ला. महादरवाजावर असलेल्या गणपतीच्या मूर्तीस सहज हात लावून स्वामी जात असत. आपला हात उडी मारून देखील पोचत नाही. येथे एक लहानसे शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे. 12. शिवपुरी. सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यावेळी अग्निहोत्र कसे करावे, अग्निहोत्र म्हणजे काय, इत्यादी महत्त्वाची माहिती इथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सूर्यास्ताच्या साधारण 1 तास आधी पोचावे. श्रीमहारुद्ररावांची समाधी. श्रीचोळाप्पा महाराजांचे वाड्यातील श्रीमहाराजांच्या समाधी मठासमोर. मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे कृपेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले. श्रींपुढे 10,000 रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले, आम्हांस रुपये नको. जा निघ घरी. घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव. पुढे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या. श्रीस्वामींच्या लौकिक समाधीलीलेनंतरही श्रीस्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केज येथील घरी जाऊन सगुण दर्शन दिले. ही बाब श्रीस्वामीरायांच्या हम गया नहीं जिंदा है या वचनाची साक्षच देतात. आजही त्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे. स्वामी 1844 साली मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्षे राहून चैत्र शुद्ध द्वितीया 1856 साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य 22 वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे. त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अलकाट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटनमध्ये गेल्यावर असे जाहीर केले की आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे. स्वामींनी चैत्र शुद्ध त्रयोदशी सन 1878 मध्ये अक्कलकोट इथे दुपारी 12 वाजता समाधी घेतली. अक्कलकोट हे सोलापूरपासून 35 कि.मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमित बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी 12 व रात्री 8 वाजता महाप्रसादाची सोय आहे. परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्त शिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज विरचित भजनानंद लहरी अभंग मध्ये आपल्या स्वामी भक्तांना सांगतात. जारे 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 अक्कलकोटिय जारे, साधोनिया घ्यारे आपुल्या हिता. 1. यारे 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 मनोभाव्य यारे, शांतिसुख घ्यारे पायांपाश्य. 2. घ्यारे 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 स्वामीनाम घ्यारे, दूर होती फेरे 84चे. 3. न्यारे 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 शुद्ध भाव न्यारे, मिळूनी घ्यारे मोक्षपदा. 4. आनंद म्हणे तरी सोय दवडू नका, सांगतसे सुखालागिय तुमच्या. 5. अक्कलकोट मोक्षधाम, अमरकोट भल्या अक्कलकोटा नान, जेथे स्वामीराव वसतसे. 1. अद्भुत चमत्कार दाखविले दृष्ट्य, तोची जगजेठी विश्वपाळ. 2. जाऊनिया तेथे रूप तेची पाहाव्य, सेवेसी लागाव्य मनोभाव्य. 3. नरनारी तुम्ही हेची काम करा, मनोरथ पुरा होय. 4. स्वामीसूत म्हणे अमरकोट गाव, शोभचे नाम स्वामी सत्य. 5. पुढील भागात